लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात आजच अर्ज करता येणार. हिस्सेदार वाढू नये म्हणून दादांना दूर करतायत. विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका. महाविकास आघाडीकडून उद्या महायुती विरोधात जोडो मारो आंदोलनाचा टीझर रिलीज. पत्राचार प्रकरणी ईडी पुन्हा सक्रिय. स्वप्ना पाटकर यांना ईडीचं समन. संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. नारायण राणेंवर कारवाई करा. ठाकरे गटाची पंतप्रधानांकडे मागणी. खासदार मारून टाकण्याची धमकी देत असल्यानं कारवाईसाठी विनायक राऊतांनी लिहिलं पत्र. बदलापूर घटनेनंतर भाजप आता राज्यात घर घर दुर्गा अभियान राबवणार. राज्यातील ITI मध्ये दिले जाणार आत्मसंरक्षणाचे धडे. म्हाडाची वेबसाईट अद्यापही अपडेट नाही. लॉटरीसाठीची मुदतवाढ आणि रकमेतही घट. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा. मात्र सावेंच्या घोषणेला म्हाडाकडूनच केराची टोपली. गोमांस असल्याच्या संशयावरून वयोवृद्धाला बेदम मारहाण. कल्याणहून मालेगावला जात असताना तरुणाने रेल्वेत केलेली मारहाण. कॅमेऱ्यात कैद. नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात आढळले डेंग्यूचे 304 नवीन रुग्ण. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपयशी. जूनपासून डेंग्यू बाधित रुग्णांचा आकडा वाढताच. नमाज पठणासाठी दर शुक्रवारी मिळणारी 2 तासांची सुट्टी बंद. आसाम सरकारचा मोठा निर्णय.